पण जर हे ऑपरेशन सिंदूर थांबलं नसतं ना, तर भारतीय मीडिया म्हणजे जवळपास पाकिस्तान ओलांडून, कदाचित अफगाणिस्तान ओलांडून इराक इराणमध्ये घुसली असती. हा विनोदाचा विषय नक्कीच नाही शिवसैनिकांनो, पण कुठल्या परिस्थितीमध्ये किती गांभीर्य दाखवलं गेलं पाहिजे, कुठल्या परिस्थितीमध्ये कसं वागलं गेलं पाहिजे, अगदी लहान शेमड्या मुलांनाही ज्या गोष्टी कळत असतील त्या भारतीय मीडियाला खरंच कळाल्या आहेत की नाही, हाच एक मोठा प्रश्न. गेल्या 3-4 दिवसांपासून हे असं बालिशपणाचं, मी तर बालिश शब्द सुद्धा मला कमी वाटतो, माझ्या तोंडी काही वेगळे शब्द येत होते, पण बालिशपणापेक्षाही काही वेगळे शब्द मला मीडियाविषयी वापरावेसे वाटतात. आज खरंच एक काळ होता ज्या काळात फक्त डीडी न्यूज म्हणजे दूरदर्शनचेच काही न्यूजही नव्हती खरं पाहायला गेलं तर. त्यावेळेस डीडीचं सुद्धा न्यूजचं चॅनल वेगळं नव्हतं. न्यूज ह्या 9:30च्या 7:30च्या ह्या दोनच वेळेसच्या बातम्या यायच्या आणि त्यातच बातम्या पाहिल्या जायच्या. ते पृथ्वीचा असा गोल यायचा, तुम्हा सर्वांना चांगलाच काळ आठवत असेल, असा पृथ्वीचा गोल चमकायचा. 9:30च्या बातम्या, सत्यम शिवम सुंदरम वगैरे ते सगळं आपण पाहायचो. आणि त्या वेळेमध्ये त्या बातम्यांमध्ये सारा महाराष्ट्र त्या अर्ध्या तासामध्ये कव्हर व्हायचा. अगदी तापमानासकट शेवटी तापमान सांगितलं जायचं आणि हवामान सुद्धा सांगितलं जायचं त्याच अर्ध्या तासामध्ये. आज ज्या वेळेस हे असे बोकाळले, सगळे ह्या मीडिया बोकाळल्या, प्रत्येक जणाचं आपलं चॅनल आलं, प्रत्येक राजकारण्याचं आपलं चॅनल आलं आणि ह्या सगळ्या बातम्यांनी घाण करून ठेवली. वागलं गेलं पाहिजे. म्हणजे काल झी न्यूज सारख्या एका वाहिनीने इस्लामाबाद वर भारताचा हल्ला, हे कधी घडलं हे भारतीय लष्कराने सांगितलं. किंवा मला वाटतं टाइम्स नाऊ सारख्या वाहिनीने रावळपिंडीमध्ये भारतीय लष्कर घुसलं. काय बातम्या द्याव्यात? याच्यामुळे एक विश्वासार्हता कमी होते. लोक ज्यावेळेस तुम्हाला पाहतात, लोकांना जे घडतंय ते दाखवा, ज्या गोष्टी खरंच घडतायत त्या खरंच दाखवा.